नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर कालचा पेपर दिला असेल राज्यसेवा पूर्व 2026चा, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की आयोगाने आता प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे तो बऱ्यापैकी चेंज केलाय. त्याच्यानंतर काठिण्य पातळीचा जर आपण विचार केला तर ही काठिण्य पातळी सुद्धा बऱ्यापैकी वाढवलेली आहे. मग याचा जर आपण अंदाज घेतला आणि पूर्व अंदाज जर समजा एक टेंटेटिव्ह अंदाज जर घ्यायचा झाला, अनेक जणांनी आम्हाला हे विचारलं की सर साधारणपणे कट ऑफ किती लागू शकतो. आता जनरली जो कट ऑफ असतो हा कट ऑफ आपण आन्सर की आल्याच्या नंतर याला कॅल्क्युलेट करतो, पण तरी सुद्धा साधारणपणे जर आपण ही आन्सर की काढली एक अंदाजे, तर त्या ठिकाणी साधारणपणे केअरफुली आहे का 97 ते 100च्या दरम्यान हा कट ऑफ लागण्याची शक्यता असू शकते. पण तरी सुद्धा जर समजा जागा वाढल्या तर काय, तर काठिण्य पातळी बघता किंवा हा बदललेला ट्रेंड बघता एक गोष्ट लक्षात येते की जर जागा वाढल्या तर 1 ते 2 मार्कांनी हा कमी सुद्धा होऊ शकतो. पण तरी सुद्धा आन्सर की आल्याच्या नंतर परत आपण या व्हिडिओमध्ये किंवा येणारा जो अंदाज आहे त्याच्यावरती आपण 100% परत एकदा नवीन एक व्हिडिओ तुमच्या पुढे आणणार आहोत. हा फक्त ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जो प्रश्न केलाय त्यांच्या या समस्याचं एक निराकरण म्हणून एक अंदाज आपण व्यक्त करत आहोत. धन्यवाद.